नमस्कार, I am Dr. दशरथ वसंत काळे, Department of Commerce, विनायक विज्ञान महाविद्यालय, नांदगाव खंडेश्वर, District Amravati. Friends, now we will discuss about introduction of the cost accounting. Cost accounting, it is a branch of financial accounting. मित्रांनो, कॉस्ट अकाउंटिंग एक फायनान्शियल अकाउंटिंगची ब्रँच आहे. कॉस्ट थोडक्यात सांगायचं झालं तर कॉस्ट अकाउंटिंग हे खर्चाचं अकाउंटिंग आहे. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये खर्चाचे सिद्धांत, मूळ तत्वे, पद्धती आणि तंत्र याचा परिव्यय निर्धारण करण्यासाठी उपयोग करणे, पूर्वानुमान आणि पूर्वनिश्चित मानकाच्या तुलनेत किती बचत झाली किंवा किती जास्त खर्च झाला याचे विश्लेषण करणे म्हणजेच कॉस्ट अकाउंटिंग होय. मित्रांनो, परिव्यय लेखांकन पद्धती सामान्य लेखांकन पद्धतीचे एक व्यापक रूप आहे. यामध्ये खर्चाचे वर्गीकरण करून उत्पादित वस्तू व सेवांचे प्रति एकक उत्पादन परिव्यय निश्चित केले जाते. तसेच व्यवस्थापकांना धोरण निश्चित करण्यासाठी आवश्यक आकडेवारी उपलब्ध होते. परिव्यय लेखांकनामध्ये उत्पादन खर्चाचे विविध प्रकारे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण केले जाते. त्यामुळे उत्पादन प्रक्रियेच्या विविध अवस्थांमध्ये होणारा परिव्यय निश्चित करता येतो. एवढेच नव्हे तर Now let me introduce about introduction of the cost accounting. Introduction. Every business object it is to increase profitability and it can be achieved by cost accounting. Cost accounting becomes from two words cost and accounting. मित्रांनो, कॉस्ट अकाउंटिंग प्रत्येक बिझनेसचा या ठिकाणी उद्देश जास्तीत जास्त नफा कमवणे असतो. मग या ठिकाणी ही सर्व परिस्थिती त्या ठिकाणी होत असताना आपण आपल्या वस्तूसाठी कमीत कमी खर्च देऊन जास्तीत किंवा चांगल्या पद्धतीचं कसं प्रोडक्शन त्या ठिकाणी तयार करता येईल हा कंपनीचा त्या ठिकाणी उद्देश असतो. मग यामध्ये जास्तीत जास्त नफा कमवून ग्राहकापर्यंत चांगल्या क्वालिटीचं त्या ठिकाणी प्रोडक्शन आणि ते कमीत कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी होणार आहे किंवा त्या ठिकाणी आपण करू शकतो. हे एक प्रकारचं या अकाउंटिंगमध्ये वेगवेगळी त्या ठिकाणी टेक्निक यूज करून या ठिकाणी खर्चावर नियंत्रण ठेवण्याचं कामसुद्धा या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंग करत असतं. कॉस्ट अकाउंटिंग बिकम फ्रॉम टू वर्ड्स कॉस्ट अँड अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग जर त्या ठिकाणी आपण डिवायडेशन केलं तर फर्स्ट पार्ट त्याचा त्या ठिकाणी कॉस्ट आहे आणि सेकंड आहे अकाउंटिंग. अकाउंटिंग जर आज आपण या ठिकाणी पाहत आहात, अकाउंटिंग तुम्ही या ठिकाणी याच्या अगोदरही अकाउंटिंग काय आहे या ठिकाणी पाहिलेलं आहे. परंतु या ठिकाणी आपण फर्स्ट त्या ठिकाणी मिनिंग पाहणार आहात. व्हॉट इज बीन बाय कॉस्ट. कॉस्ट म्हणजे त्याला आपण त्या ठिकाणी मराठीत खर्च असं त्या ठिकाणी म्हणतो. मग खर्च म्हटलं की आपल्या लक्षात येतच की प्रत्येक वस्तूसाठी येणारा खर्च आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्या ठिकाणी रोज होणारा त्या ठिकाणी खर्च असतो. हा खर्च त्या ठिकाणी आपण करत असतो. परंतु या ठिकाणी आपण एखाद्या कंपनीमध्ये एखादं प्रोडक्शन तयार करण्यासाठी उदाहरणार्थ आपण त्या ठिकाणी पाहू, एखादी कोणत्याही कंपनीचं आपण त्या ठिकाणी उदाहरण घेऊ शकतो. आपण आज एक जिनिंग मिलचं त्या ठिकाणी उदाहरण घेऊन पाहू. जिनिंग मिलमध्ये एक रॉ मटेरियल म्हणून शेतकऱ्याचा कापूस त्या ठिकाणी यूज केला जातो. म्हणजेच जो शेतकरी त्या ठिकाणी कापूस पिकवतो ते कापूस त्याला सेल करण्यासाठी एखाद्या जिनिंग मिलमध्ये त्या ठिकाणी जावं लागतं किंवा शेतकऱ्यांचा कापूस एखादा व्यापारी खरेदी करून तो कापूस जिनिंग मिलमध्ये त्या ठिकाणी पाठवण्यात येतो. मग जिनिंग मिलमध्ये काय होतं, त्या कापसावर त्या ठिकाणी प्रोसेस होते. प्रोसेस होत असताना त्या कापसाच्या ज्या बिया असतात त्या बिया त्या ठिकाणी वेगळ्या केल्या जातात आणि मग तो कापूस एक कापड तयार करण्यासाठी आपल्याला टेक्सटाईल त्या कंपनीमध्ये त्या ठिकाणी पाठवला जातो. म्हणजेच पहिली प्रोसेस काय आहे की शेतकऱ्यापासून जे रॉ मटेरियल त्या ठिकाणी खरेदी केलं जातं, रॉ मटेरियल त्या ठिकाणी प्रोसेस केली जाते. प्रोसेस करत असताना त्या कंपनीचा जिनिंग मिलचा रॉ मटेरियल शेतकऱ्यांचा कापूस आणि पक्का मटेरियल जो आहे त्यापासून एक बिया वेगळ्या केलेला जो त्या ठिकाणी पक्का माल आहे
तो त्या ठिकाणी टेक्सलाइट कंपनीकडे त्या ठिकाणी आपण पाठवतो. मग आता टेक्सलाइट कंपनी या ठिकाणी बिया वेगळा झालेला कापूस त्या ठिकाणी खरेदी करते आणि त्यावर त्या ठिकाणी ती प्रक्रिया करत असते. प्रक्रिया करत असताना त्या कंपनीसाठी जो जिनिंग मिल करून त्या ठिकाणी येणारा कापूस त्या कंपनीसाठी टेक्सलाइट कंपनीसाठी तो रॉ मटेरियल त्या ठिकाणी असेल. मग ते रॉ मटेरियल घेऊन कंपनी त्याच्यावर त्या ठिकाणी प्रोसेस करत असते आणि चांगल्या दर्जाचं त्या ठिकाणी कापड तयार करते. मग हे कापड तयार करण्यासाठी येणारा खर्च जर या ठिकाणी आपण पाहिला तर रॉ मटेरियल म्हणजेच कापूस आहे. त्यानंतर एक लेबर म्हणजे आपण त्याला कर्मचारी त्या ठिकाणी असं म्हणतो किंवा इतर सर्व मजूर असतात. मग या कंपनीमध्ये एक मजुरांसाठी सुद्धा येणारा त्या ठिकाणी खर्च असतो, मशिनरीसाठी लागणारा खर्च असतो. त्याचबरोबर इतर अतिरिक्त त्या ठिकाणी ओव्हरहेड्स असतात, त्याला आपण अधिव्यय त्या ठिकाणी असं म्हणतो. म्हणजेच रॉ मटेरियलसाठी येणारा खर्च असेल, कर्मचाऱ्यांसाठी येणारा खर्च असेल, कर्मचाऱ्यामध्ये शिपायापासून ते मॅनेजरपर्यंत त्या ठिकाणी कंपनी त्यांची सॅलरी प्रोव्हाइड करते, त्यातूनच हा खर्च त्या ठिकाणी आपण देत असतो. त्याचबरोबर मग कंपनीचे या ठिकाणी एक चांगल्या दर्जेदार त्या ठिकाणी कापड तयार झाल्याच्या नंतर ते कंपनी मग वेगवेगळ्या व्यापाऱ्याला वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये, वेगवेगळ्या स्टेटमध्ये किंवा इतर देशामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सेलिंगसाठी पाठवत असते. मग प्रश्न आता असा पडतो आपल्याला की सेलिंग प्राइस, हाऊ टू डिटर्मिन सेलिंग प्राइस. मग सेलिंग प्राइस त्या ठिकाणी कशी ठरते? महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. सेलिंग प्राइस ठरण्यासाठी किंवा ठरवण्यासाठी जसं की फॉर एक्झाम्पल आपण ह्या ठिकाणी हे उदाहरण घेतलं आहे की प्रत्येक कंपनी किंवा जे काही व्यापारी असतात यांचा एक मेन उद्देश असतो नफा कमवणे. मग हे सर्व होत असताना प्रत्येक कंपनी नफा कमवण्याच्या उद्देशाने हे सर्व त्या ठिकाणी काम करत असते. मग सेलिंग प्राइस त्या ठिकाणी कशी ठरते? कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस. म्हणजेच वस्तू तयार करण्यासाठी येणारा खर्च. फॉर एक्झाम्पल एखादी वस्तू जर 10 रुपयाला तयार झाली तर तो जो सेलर्स आहे किंवा तो त्या ठिकाणी विक्रेता आहे तो 10 रुपये किंवा कंपनीचा मालक असेल तो 10 रुपयाला जर वस्तू तयार झाली तर 10 रुपयाला तो सेल करणार नाही. त्याच्यावर कंपनीसाठी त्या ठिकाणी प्रॉफिट त्याच्यामध्ये ॲड करेल आणि नंतर मग सेलिंग प्राइस त्या ठिकाणी ठरवेल. म्हणजेच वस्तू तयार करण्यासाठी 10 रुपये लागत असतील तर कंपनी त्याच्यावर 5 रुपये घेईल आणि त्या ठिकाणी सेलिंग प्राइस असं त्या ठिकाणी 15 रुपये ठरवेल. मग या ठिकाणी जर आपली वस्तू जर एखादी तयार झाली असेल त्याच्यावर जर त्या ठिकाणी खर्च मोठ्या प्रमाणात लागत असेल तर खर्चावर त्या ठिकाणी नियंत्रण कसं ठेवायचं हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी कॉस्ट अकाउंटमध्ये लक्षात येतं. कॉस्ट मीन्स अमाऊंट ऑफ एक्सपेंडिचर विच इज यूज इन द प्रोडक्शन ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजेच वस्तू आणि सेवा तयार करण्यासाठी त्या वस्तूसाठी येणारा जो खर्च आहे, जो पैसे आपण त्याच्यावर खर्च करतो त्याला आपण त्या ठिकाणी कॉस्ट म्हणतो. म्हणजेच आपण या ठिकाणी इमेजमध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे. पहा या ठिकाणी कॅल्क्युलेटर आहे. कॅल्क्युलेटरचा या ठिकाणी फोटो आहे. हे कॅल्क्युलेटर मार्केटमध्ये जर पाहत असाल तर कॅल्क्युलेटरची किंमत या ठिकाणी 100 ते 200 रुपयाच्या अबोव त्या ठिकाणी किंमत आहे. मग त्या कंपनीला जर हे 80 रुपयामध्ये जर कॅल्क्युलेटर जर तयार होत असेल तर ती कंपनी 80 रुपयाला कॅल्क्युलेटर सेल करणार नाही. कंपनी त्याच्यावर त्या ठिकाणी प्रॉफिट घेईल आणि त्या ठिकाणी नंतर सेलिंग प्राइस त्या ठिकाणी ठरवेल. मग हे सर्व होत असताना जर आपल्या एखाद्या वस्तूची जर त्या ठिकाणी किंमत जर त्या ठिकाणी जास्त जात असेल आणि मार्केटमधून जर त्या वस्तूला जर मागणी त्या ठिकाणी कमी येत असेल तर कंपनी त्या ठिकाणी काय करत असते? कॉस्ट कंट्रोल त्या ठिकाणी करत असते. म्हणजेच आपल्या वस्तूसाठी जो येणारा खर्च आहे तो कमीत कमी त्या ठिकाणी कसा करता येईल. म्हणजेच या ठिकाणी रॉ मटेरियलसाठी आपण जे खरेदी करत असतो त्याच्यावर त्या ठिकाणी पैसे कमी करू शकतो. त्याचबरोबर लेबरसाठी त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी कुठं कमी करता येतात का या ठिकाणी ते पाहत असते. आणि इतर जे त्या ठिकाणी खर्च असतात ते खर्च या ठिकाणी लक्षात घेतले जातात. Cost accounting is a systematic process that records, classifies, summarizes, analyzes, interprets, and reports information. In short, accounting means a recording of transaction with classification, analysis, and interpretation. It is also known as the language of the business, because it is provide information of
बिझनेस ॲक्टिव्हिटी. मित्रांनो, आपण कॉस्ट अकाउंटिंग या ठिकाणी डेफिनेशन पाहत आहात. म्हणजे काय? सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग प्रोसेस आहे. या ठिकाणी अशी प्रोसेस सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग प्रोसेस केली जाते. त्यामध्ये एक सर्व जे काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग करून ठेवणं, त्याचं क्लासिफिकेशन करणं, त्याचं समराईज करणं, त्याचं ॲनालिसिस करणं, इंटरप्रिटेट करणं, रिपोर्ट आणि इतर त्या ठिकाणी माहिती तयार करणं, हे एक प्रकारे या ठिकाणी एक अकाउंटिंगचं त्या ठिकाणी कार्य आहे. इन शॉर्ट, अकाउंटिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ द ट्रान्झॅक्शन विथ द क्लासिफिकेशन. एक थोडक्यात जर या ठिकाणी सांगायचं झालं तर अकाउंटिंग म्हणजे रेकॉर्डिंग ऑफ द ट्रान्झॅक्शन. प्रत्येक ट्रान्झॅक्शनची त्या ठिकाणी रेकॉर्डिंग करून ठेवणं, त्याचबरोबर क्लासिफिकेशन, ॲनालिसिस आणि त्याचं इंटरप्रिटेशन त्या ठिकाणी करणं. इट इज ऑल्सो नोन ॲज लँग्वेज ऑफ द बिझनेस. अकाउंटिंग ही एक बिझनेसची त्या ठिकाणी लँग्वेज म्हणून ओळखली जाते आणि इट इज अ प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑफ द बिझनेस ॲक्टिव्हिटीज. आणि हे एक बिझनेस ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचं त्या ठिकाणी काम करत असते. डेफिनेशन ऑफ द cost accounting. According to Kotler, cost accounting is that branch of the accountings dealing with the classification, recording, allocations, summarizes and reporting of current and prospective cost. कोहलर यांच्या मतानुसार कॉस्ट अकाउंटिंग एक अकाउंटिंगची त्या ठिकाणी ब्रँच आहे. यामध्ये क्लासिफिकेशन करणं, रेकॉर्डिंग करणं, अलोकेशन करणं, समरायझेशन करणं आणि रिपोर्टिंग ऑफ द करंट प्रोस्पेक्टिव्ह ऑफ कॉस्ट. प्रत्येक रिपोर्टमधलं करंट त्या ठिकाणी आणि प्रोस्पेक्टिव्ह याची खर्चाचं त्या ठिकाणी एक पूर्ण निर्धारण त्या ठिकाणी केलं जातं. कॉस्ट अकाउंटिंग इज डिफाईन ॲज अ सिस्टीम ऑफ द रेकॉर्डिंग इन अकाउंट्स द मटेरियल यूज अँड लेबर एम्प्लॉय इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द सर्टन commodity or on a particular job. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये या ठिकाणी एक अशी सिस्टीम आहे. यामध्ये रेकॉर्डिंग द अकाउंट ऑफ द मटेरियल, जे काही मटेरियल्स त्या ठिकाणी परचेस करतो त्याचं त्या ठिकाणी रेकॉर्ड, आणि किती त्या ठिकाणी कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी किती कर्मचारी आहेत, कर्मचाऱ्यासाठी लागणारा त्या ठिकाणी किती खर्च आहे, जवळपास शिपायापासून ते मॅनेजरपर्यंत सर्व कर्मचारी त्या ठिकाणी असतात. आणि त्याचबरोबर मॅन्युफॅक्चर ऑफ द सर्टन कमोडिटी, म्हणजे या ठिकाणी एक पर्टिक्युलर जॉब प्रत्येक युनिटसाठी किती खर्च लागतो याचं व्यवस्थित किंवा एकदम सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग करून ठेवणं हे कॉस्ट अकाउंटिंगचं त्या ठिकाणी काम आहे. नाव नेचर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग इज अ ब्रँच ऑफ अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग एक अकाउंटिंगची त्या ठिकाणी फायनान्शियल अकाउंटची ब्रँच त्या ठिकाणी आहे. It is provided details record information of cost with classification, analysis and interpretation. एक अशी त्या ठिकाणी माहिती प्रोव्हाइड केली जाते. यामध्ये खर्चासंबंधी एक त्याचं खर्चासंबंधीचं क्लासिफिकेशन करणं, त्याचं अनालिसिस करणं, त्याचं इंटरप्रिटेशन करणं इत्यादी कामं कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून केली जातात. इट इज अन आर्ट्स अँड सायन्स. ही एक कला आणि त्या ठिकाणी शास्त्र म्हणून ओळखलं. सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी माहिती भेटते. कॉस्ट अकाउंटिंग इज अ प्रोसेस ऑफ अकाउंटिंग ऑफ द व्हेरियस कॉस्ट. कॉस्ट अकाउंटिंग एक अशी प्रोसेस आहे. यामध्ये एक सर्व खर्चाचं जे वेगवेगळे प्रकारचे खर्च असतात, जसं की फॉर एक्झाम्पल फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट, सेमी व्हेरिएबल कॉस्ट, सर्व खर्चाचं या ठिकाणी एक प्रोसेस केली जाते आणि सर्व खर्च रेकॉर्डिंग आणि त्याचं अनालिसिस समराईज त्या ठिकाणी केलं जातं. Cost accounting provides information of cost of all factors at every levels of production, and it adds to the determine price of product or services to management. म्हणजेच कॉस्ट अकाउंटिंग उत्पादनाच्या प्रत्येक स्तरावर सर्व घटकाच्या किमतीची माहिती प्रदान करते आणि ते उत्पादनाचे किंवा उत्पादनाच्या सेवांच्या किमती निश्चित करण्यासाठी मदत करते. इट इज ॲट सर्टन कॉस्ट ऑफ प्रोडक्ट और सर्विस अँड ऑल्सो कंट्रोल मीन्स इट इज अ कॉस्ट कंट्रोल टेक्निक. मित्रांनो, यामध्ये एक प्रत्येक वस्तूसाठी येणाऱ्या खर्चाचं त्या ठिकाणी निर्धारण केलं जातं. तसेच त्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा टेक्निक या कॉस्ट अकाउंटिंगमध्ये त्या ठिकाणी आहे. म्हणजेच एक वस्तू आणि सेवांच्या खर्चाचे निर्धारण केले जाते. हे एक खर्च नियंत्रण तंत्र म्हणून देखील त्या ठिकाणी ओळखलं जातं. कॉस्ट अकाउंटिंग गेट्स
इम्पॉर्टन्स इन मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. एक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी कॉस्ट अकाउंटिंग फार महत्त्वाचं आहे. इट इज क्लोजली रिलेटेड टू फायनान्शियल अकाउंटिंग. इट इज ब्रँच ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. हे एक फायनान्शियल अकाउंटिंगची ब्रँच आहे आणि ते फायनान्शियल अकाउंटिंगचे त्या ठिकाणी जवळची मानली जाते. अजून काही एक कॉस्ट अकाउंटिंगच्या वैशिष्ट्यावर त्या ठिकाणी प्रकाश टाकू. परिव्यय लेखांकनामध्ये वस्तूच्या उत्पादनासाठी लागणारी सामग्री, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष श्रम तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष व्ययाचे लेखांकन योग्य पद्धतीने केले जाते. परिव्यय लेखे करण्याची शास्त्रीय पद्धती आहे. परिव्यय लेख्यामध्ये शास्त्रीय पद्धतीने व द्विविष्ट प्रणाली तत्वाचा अवलंब करून लेखांकन केले जाते. परिव्यय लेखांकन पद्धतीचा अवलंब औद्योगिक उत्पादनाचे कार्य करणाऱ्या तसेच व्यावसायिक कार्य करणाऱ्या सर्व संस्थांमध्ये केला जातो. परिव्यय लेखांकनामध्ये एकूण उत्पादन व प्रति एकक उत्पादन परिव्यय उत्पादनाच्या विभिन्न टप्प्यावर माहिती करून देता येते. परिव्यय लेखे आर्थिक लेख्यास परस्पर पूरक लेखे आहेत. ज्यामध्ये परिव्यय लेखे लिहिले जातात त्या उद्योगाचे आर्थिक लेखे देखील ठेवले जातात. परिव्यय लेखे उद्योगाच्या लाभक्षमतेचे मापन करण्याचे एक उपयुक्त तंत्र सुद्धा त्या ठिकाणी मानलं जातो.